श्री पतंजलि महामुनये नमः। ईश्वराविषयी क्लेश कर्म विपाक आशयैरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः असं म्हटल्यानंतर आणखीन एक असं लक्षण सांगतात की ज्याद्वारा अनेक लक्षणांचा त्या ठिकाणी अंतर्भाव होऊ शकतो। तर आता या सूत्रामध्ये 25व्या सूत्रामध्ये त्या ईश्वराचं अजून एक लक्षण सांगताना सूत्रकार म्हणतात तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, म्हणजे भगवंतामध्ये ईश्वरामध्ये सर्वज्ञत्व असतं असं जे अध्यात्मामध्ये सांगितलं जातं त्या दृष्टीनं निर्देश करतात या ठिकाणी तो म्हणजे तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम। अर्थात त्यामुळे काय होतं की या पूर्वीच्या सूत्रामध्ये जे ईश्वराचं लक्षण केलं त्याचाही थोडा विस्तार याद्वारा करता येतो। त्यामुळे या दोन्ही सूत्रांचा जर संकलितपणे जर विचार केला तर ईश्वराचं लक्षण आता आपल्याला असं सांगता येईल क्लेश कर्म विपाक आशयैर अपरामृष्टः यत्र निरतिशय सर्वज्ञ बीजम पुरुष विशेष ईश्वरः असं म्हणता येईल। अर्थात या ठिकाणी या सूत्रामध्ये ते म्हणतात तत्र म्हणजे त्या ईश्वरामध्ये तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, ते म्हणतात की तो जो ईश्वर त्यामध्ये सर्वज्ञतेचं बीज आपल्या पराकाष्ठेला प्राप्त असतं। त्या ईश्वरामध्ये सर्वज्ञतेचं बीज हे पराकाष्ठेला प्राप्त असतं असं ते म्हणतात। आता असं आहे की आपण सर्वसामान्यपणे वर्णन करताना काय म्हणतो ईश्वर हा सर्वज्ञ, ईश्वर हा सर्वज्ञ असतो असं आपण म्हणून जातो। म्हणजे ह्या इतकं सोपं लक्षण की ईश्वर सर्वज्ञ आहे असं लक्षण सांगण्याऐवजी सूत्रकार थोडासा द्राविडी प्राणायाम का करतात असा या ठिकाणी एक जिज्ञासूला एक प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे। असं जवळ म्हणता आलं असतं की सर्वज्ञ सर्ववित जर उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे तसं म्हणून टाकलं आलं असतं की ईश्वर हा सर्वज्ञ सर्ववित आहे। तर तसं न म्हणता सूत्रकार असं म्हणतात तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम, म्हणजे तो केवळ सर्वज्ञच नाही तर सर्वज्ञत्वाचं बीज पराकाष्ठेला पोचलेलं असतं प्राप्त असतं ज्याच्यामध्ये तो ईश्वर। अशा भाषेमध्ये बोजड भाषेमध्ये थोड्या क्लिष्ट भाषेमध्ये सूत्रकार म्हणतात। तर त्यामुळे जिज्ञास्य प्रश्न या ठिकाणी असा होतो की पहिला निर्माण होतो की या ठिकाणी सर्वज्ञता जी ईश्वराची सांगितली आहे ती थोडीशी बोजड शब्दांनी अवजड शब्दांनी थोडी आड मार्ग वळणानी थोडा द्रविडी प्राणायामाने ती सांगितली गेली, ती का सांगितली गेली असा या ठिकाणी प्रश्न येतो। पण असं आहे की हे दर्शनशास्त्र आहे, हे दर्शनशास्त्र या ठिकाणी शब्दांची योजना अत्यंत चपखळ व्हायला पाहिजे, योग्य व्हायला पाहिजे। असं आहे की आपण समजा दोन व्यक्तींमध्ये एखादा करार करायचा असेल तर आपण त्याच्या आधी बोलणी करतो। बोलणी करताना आपण दोघांनाही समजेल अशा भाषेमध्ये बोलणी करत असतो आणि एक प्रकारे पूर्वपीठिका कराराची पूर्वपीठिका ही केली जाते की करार कसा करायचा, कशासाठी करायचा, कुठल्या प्रकाराने करायचा, या सगळ्या ही सगळी बोलणी जी होतात त्यातली जी भाषा असते ती दोघांना कळणारी भाषा असते आणि असावी लागते। पण असं आहे ज्या वेळेला प्रत्यक्ष करार हा केला जातो वकिलामार्फत, तो करार हा त्याचा ड्राफ्ट हा केला जातो, तो ड्राफ्ट जर दोघांना वाचायला दिला तर त्यात क्षणभर विचार करा की म्हणजे आपल्याला त्यात किती भाग कळतो। मग असं म्हणता येईल का त्या ठिकाणी आपल्याला कळू नये अशा भाषेत या वकिलाने करार केला, असं मुळीच त्या ठिकाणी अर्थ नसतो। पण असं आहे की न्यायाच्या किंवा न्यायाची जी यंत्रणा आहे किंवा न्यायशास्त्र आहे
त्याला योग्य अशी ती भाषा वापरली गेली पाहिजे, म्हणजे त्या कराराचं पालन काटेकोरपणे होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यामध्ये शब्दांची योजना ही बोजड असते. मग आपण असं म्हणता येत नाही असे बोजड शब्द का वापरलेत, साधे शब्द का वापरले नाहीत. कारण करार करताना आपण अशा बोजड शब्दांशी कधी बोलत नसतो. पण करार केल्यानंतर कागदोपत्री ज्यावेळेला करार होतो त्यातली ती जी भाषा असते ती खरं म्हणजे त्या करारातले जे उभय पक्ष आहेत त्या उभय पक्षांमध्ये दोघांना जवळजवळ 20% ते 30% भाग कळत नसतो, पण करार झाला असं म्हणून टाकतात. तर आता ती तशी भाषा का वापरली याचं कारण काय आपल्याला सांगावं लागत नाही. आपण समजून असतो की बाबा न्यायपालिकेमध्ये जर पुढे मागे काही प्रश्न निघाला तर त्या कराराचं योग्य विशदन हे व्हायला पाहिजे, इंटरप्रिटेशन हे व्हायला पाहिजे, आणि म्हणून त्यामध्ये एक बोजड भाषा वापरली जाते. तसेच या ठिकाणी हे एक दर्शनशास्त्र आहे, या गप्पा नाही आहेत. या गप्पा नाहीये. गप्पांच्या ओघात आपण म्हणून जाऊ शकतो, ईश्वराच्या बद्दल जर आपण गप्पा मारत असतो तर आपण म्हणू शकतो भगवंत हा सर्वज्ञ आहे. पण दर्शनशास्त्रामध्ये ती भाषा मोजून मापून चपखळ योग्य अशी वापरली गेली पाहिजे, आणि म्हणूनच सूत्रकार थोडं आड वळणाने असं हे सूत्र देतात. तर म्हणून ते म्हणतात की तो जो ईश्वर त्यात सर्वज्ञतेचं बीज आपल्या पराकाष्ठेला प्राप्त असतं. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे तो सर्वज्ञ असतो. आता या ठिकाणी भगवंताचे जे अनेक गुण आहेत गतसूत्रामध्ये आपण पाहिलं, अनेक गुणांची यादी आपण त्या ठिकाणी त्याचा विचार केला. त्यामध्ये तो सर्वज्ञ असतो, परमज्ञान हे त्याच्यामध्ये असतं असं म्हटलं गेलं. तर परमज्ञान म्हणून जो गुणाचा निर्देश त्या ठिकाणी झाला त्याला योग्य असा साचा, अर्थाचा साचा या ठिकाणी या सूत्रामध्ये दिला जात आहे. आता सर्वसामान्य आपण ईश्वराला सर्वज्ञ का म्हणतो तर तो त्रिकाल ज्ञानी असतो. त्याला त्रिकालाचं सगळ्याचं ज्ञान असतं, कालत्रयाचं ज्ञान असतं. आणि सर्वसाधारणपणे आपली अशी समजूत असते की जो कालत्रयाविषयी आपल्याला सांगतो आणि ते जर योग्य असेल आणि खरं असेल तर आपण म्हणतो हा बाबा सर्वज्ञ आहे, कालत्रयाचा ह्याला ज्ञान आहे, हा सर्वज्ञ आहे असं म्हणून जातो. म्हणजे कारण काय आहे की सर्वज्ञ म्हणताना सर्वज्ञ म्हणजे नेमकं किती, म्हणजे ते ज्ञान किती, म्हणजे किती ज्ञान असल्यानंतर आपण एखाद्या माणसाला सर्वज्ञ म्हणतो. ह्याचा एक मनाशी तुम्ही स्वतः प्रश्न करा की आपण सर्वज्ञ जर म्हणायचं असेल तर ते एखाद्याला का म्हणू आणि का म्हणायला पाहिजे आणि केव्हा म्हणू आणि केव्हा म्हणायला पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा एखाद्याला थोडंसं जास्त ज्ञान असेल तर आपण त्याला सर्वज्ञ म्हणू का? काही विशिष्ट लक्षणं त्याच्या ज्ञानामध्ये असतील तर आपण त्याला सर्वज्ञ म्हणू. याचा आपण एक मनाशी क्षणभर विचार करायला पाहिजे. दर्शनशास्त्र या ठिकाणी कुठली एक संकल्पना मांडल्यानंतर त्याचा नेमका अर्थ काय, त्याचा अर्थ किती, अर्थव्याप्ती किती, ह्याचा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच भगवंताला सर्वज्ञ किंवा ईश्वराला सर्वज्ञ म्हणताना एक भगवंताचं गुणगान करण्याचा जो प्रकार आहे त्यात सर्वज्ञ म्हटलं तर ते त्यात रुजतं आपल्याला. पण दर्शनशास्त्र म्हटल्यानंतर सर्वज्ञ म्हणजे किती, सर्वज्ञ म्हणजे काय, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणूनच या ठिकाणी सूत्रकार सर्वज्ञ बीज अशी एक संकल्पना देतात आणि ईश्वरामध्ये ह्या सर्वज्ञ बीजाची पराकाष्ठा प्राप्त झालेली असते असं ते सांगतात. तर त्यामुळे आपल्याला या सूत्राचा विचार हा करणं या ठिकाणी भाग होतं. केवळ ईश्वर सर्वज्ञ आहे असं म्हणून भागत नाही, दर्शनशास्त्राच्या दृष्टीने भागत नाही. आता या ठिकाणी असं म्हटलंय की तत्र या पदानं ईश्वर लक्षित आहे. सूत्रामधलं जे आद्य पद आहे तत्र, तर तत्र या पदानी ईश्वर हा लक्षित आहे. आणि त्याच्यामधलं जे सर्वज्ञत्वाचं बीज आहे ते निरतिशयत्वाला प्राप्त झालेलं असतं. म्हणजे पराकाष्ठा प्राप्ती त्या ठिकाणी त्याला असते. म्हणजे त्यापेक्षा अधिक असं किंवा अधिक श्रेष्ठ किंवा अधिक उच्च असं कुठेही असू शकत नाही.
म्हणजे सर्वज्ञत्वाचं जे बीज आहे ते बीज पराकाष्ठेला प्राप्त झालेलं असतं आणि म्हणून त्याला निरतिशयम असं म्हणलेलं आहे. सातिशयत्वम म्हणजे त्यामध्ये ज्यामध्ये वाढ होऊ शकते त्याला सातिशय असं म्हणतात. स अतिशय, अतिशयता त्याच्यामध्ये प्राप्त होऊ शकते त्याला सातिशय म्हणतात. ज्याच्यामध्ये वर्धमानत्व प्राप्त होऊ शकतं ते सातिशय असतं. पण या ठिकाणी निरतिशय असा शब्द वापरलाय, तर हे जे निरतिशयत्व आहे त्याचा अर्थ पराकाष्ठा प्राप्ती आहे. आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा भाग असा हा आहे की त्या सर्वज्ञत्वाची जी म्हणजे ईश्वरामध्ये सर्वज्ञत्वाची पराकाष्ठा नसते. असं आहे, आपण आपल्यातल्याच एखाद्या साधू संताला किंवा एखाद्या गूढ साक्षात्कारवादी माणसाला आपण म्हणतो की हा सर्वज्ञ आहे, आपण त्याला सर्वज्ञ म्हणून जातो. आता त्यामुळे सर्वज्ञ हे जे पद आहे त्याचा अर्थ जो केला जातो तो निश्चित नाहीये. आता आपण त्याला सर्वज्ञ का म्हणतो? एखाद्या संत महंताला की ज्याला मिस्टिक म्हणतात, सायकिक म्हणतात, ज्याच्यामध्ये सायकिक पॉवर्स आहेत, मिस्टिक पॉवर्स आहेत, अशा ज्याच्यामध्ये गूढ शक्ती आहेत, अशा एखाद्या महंताला आपण म्हणतो तो सर्वज्ञ आहे, कारण त्याला कालत्रयांचं ज्ञान असतं म्हणून त्याला आपण सर्वज्ञ म्हणतो. मग तशा अर्थाने ईश्वराला सर्वज्ञ म्हणून भागणार नाहीये. म्हणून या ठिकाणी केवळ सर्वज्ञत्वाची पराकाष्ठा न सांगता सर्वज्ञत्वाच्या बीजाची पराकाष्ठा असते असं सूत्रकार सांगतात. आलं का लक्षात? म्हणजे सर्वज्ञत्वाची पराकाष्ठा सांगितली नाहीये असंही म्हणता आलं असतं. तत्र निरतिशयम सर्वज्ञत्वम आपल्या दृष्टीने काहीच फरक पडला नसता, कारण आपल्याला तेच सांगायचंय भगवंतामध्ये परम सर्वज्ञत्व आहे, पराकाष्ठेचं सर्वज्ञत्व आहे असंच आपल्याला म्हणायचंय. त्यामुळे आपल्याला जर सूत्र असं जरी आलं असतं की तत्र निरतिशयम सर्वज्ञत्वम किंवा त्या ईश्वरामध्ये सर्वज्ञत्वाची पराकाष्ठा असते असं जरी आपल्या अर्थाचं सूत्र आलं असतं तरी आपलं काही त्यात बिघडलं नसतं, आपल्याला पटलं असतं. आपण या दोन सूत्रामध्ये काही फरक केला नसता. पण या ठिकाणी सर्वज्ञत्वाच्या बीजाची संकल्पना सूत्रकार म्हणतात. त्यामुळे त्याचा विचार या ठिकाणी करणं हा महत्वाचा प्रश्न ठरतो. हे सर्वज्ञत्व पराकाष्ठेचं सर्वज्ञत्व न सांगता सर्वज्ञत्वाच्या बीजाची पराकाष्ठा सांगितली गेली. ते सर्वज्ञत्वाचं बीज म्हणजे काय, आणि त्यासाठी भाष्यकार रहस्योद्घाटन करताना सर्वज्ञतेचं बीज या संज्ञेचा, ही जी संकल्पना आहे त्याचा अर्थ करतात. आणि त्याचा अर्थ करताना ते म्हणतात यदीदम अतीत अनागत प्रत्युत्पन्न प्रत्येक समुच्चय अतींद्रिय ग्रहणम अल्पम बहुविधे सर्वज्ञ बीजम असं ते सांगतात. अर्थात याचा अर्थ असा की भूत भविष्य वर्तमान म्हणजे हे जे कालत्रय आहेत, या कालत्रयांमध्ये एकाच किंवा सर्वांचं म्हणजे कालत्रयांचं सूक्ष्म म्हणजे अतींद्रिय ज्ञान जे कोणामध्ये असतं त्यामध्ये न्यूनाधिक्य असतं, कोणामध्ये कमी प्रमाणात असतं, कोणामध्ये अधिक प्रमाणात असतं. म्हणजे हे जे आता मिस्टिक किंवा सायकिक्स म्हटलं की असे जे महानुभाव असतात की ज्यांच्यामध्ये असं काहीतरी सूक्ष्म ज्ञान असतं की ज्याला ज्यापर्यंत आपली पोच नसते, आपल्याला त्या ठिकाणी अजिबात पोच नसते, त्यांना सूक्ष्म ज्ञान असतं, अतींद्रिय ज्ञान असतं. आणि भूत भविष्य वर्तमान यातल्या एकाचं किंवा दोन्हीचं किंवा तिन्हीचं ज्ञान असतं. आणि ते सूक्ष्म प्रतीचं अतींद्रिय असं जे ज्ञान असतं जे आम्हा जनसामान्यांमध्ये नसतं, त्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये ते असतं त्यामध्ये कोणाला कमी आणि कोणाला अधिक अशी शक्ती असते. आलं का लक्षात? म्हणजे ती अतींद्रिय शक्ती असली तरी कोणामध्ये ती न्यून असते, कोणामध्ये अधिक असते. आलं का लक्षात? म्हणजे कोणी एक ग्रेट सायकिक किंवा एक सायकिक किंवा एक मॉडरेट सायकिक असतो, म्हणजे आपल्या दृष्टीने त्या सगळ्यांमध्ये जरी
फार सूक्ष्म आणि अतिंद्रिय ज्ञान असलं, आपल्या दृष्टीने ते सगळे फार जरी वर असले तरी त्यांच्यामध्ये त्या सगळ्यांना जर आपण एका वर्गामध्ये बसवलं तर त्याच्यामध्ये कोणी कमी सर्वज्ञ असतो, कोणी अधिक सर्वज्ञ असतो असं म्हणावं लागतं. तर म्हणून भाष्यकार असं म्हणतात की भूत भविष्य वर्तमान यामध्ये एकाच किंवा सर्वांचं म्हणजे कालत्रयांचं सूक्ष्म म्हणजे अतींद्रिय असं जे ज्ञान जे कोणामध्ये कमी किंवा कोणामध्ये अधिक असतं ते सर्वज्ञतेचं बीज असतं. सर्वज्ञतेचे बीज म्हणजे काय तर हा त्या ठिकाणी अर्थ आहे. आता सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपल्यापेक्षा अधिक जो ज्ञानी असतो, त्रिकाल ज्ञानी असतो, असा एखादा महानुभाव महंत असतो, महाराज असतात, बुवा असतात, स्वामी असतात की ज्यांना आपण स्वामी म्हणतो, कोणाला महाराज म्हणतो, कोणाला बुवा म्हणतो. मग त्या लोकांमध्ये आपल्यापेक्षा सूक्ष्म आणि अतींद्रिय कालत्रयाचं ज्ञान असतं आणि म्हणून आपण त्यांना म्हणतो सर्वज्ञ. आपल्या गुरुबद्दल म्हणजे ज्यांना आध्यात्मिक गुरु असतील ते म्हणतात आमचा गुरु सर्वज्ञ आहे, त्यांना कालत्रयाचं ज्ञान आहे, त्यांना सगळं ज्ञान आहे असं आपण म्हणून जातो, हो की नाही. म्हणजे आपल्या दृष्टीने आपण त्यांना सर्वज्ञ म्हणून जातो आणि त्यामुळे सर्वज्ञ ही जी संकल्पना आहे ती अस्पष्ट आहे. सर्वज्ञ ही जी संकल्पना आहे ती अस्पष्ट आहे. कारण एखादा सगळं जाणतो की नाही हे सांगणारे तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं आहे. शेवटी ठरवायचं कोणी असतं, एखाद्या परीक्षकाने ठरवायचं असतं की ह्याला या विषयात ज्ञान किती आहे. आता एखाद्या विषयात ज्ञान किती आहे हे ठरवणारा कोण असतो, एक परीक्षक असतो आणि त्या परीक्षकामध्ये निश्चित परीक्षार्थीपेक्षा जास्त ज्ञान असतं आणि असायला पाहिजे, असावं, त्याशिवाय तो परीक्षक होऊ शकत नाही. मग समजा ही एक सर्वज्ञतेची परीक्षा घ्यायची म्हटली तर आपण घेऊ शकतो का, नाही. आता आपण जर त्याची परीक्षा घेऊ शकत नाही कारण आपल्याला सगळ्या विषयांचं कालत्रयांचं सूक्ष्म व्यवहित विषयांचं ज्ञान नाही, सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ठ विषयांचं ज्ञान नाही, अतींद्रिय ज्ञान नाही. म्हणजे आपल्याला असं काहीच ज्ञान नसताना आपण एखाद्याला सर्वज्ञ म्हणून जातो. त्याला सर्वज्ञ म्हणण्याचा आपल्याला मध्ये काय अधिकार आहे. अधिकार नसताना आपण म्हणून जातो सर्वज्ञ आहे. त्यामुळे सर्वज्ञ ही संकल्पना जी आहे ती अत्यंत संकीर्ण आहे. कारण एखादा सर्वज्ञ तो अगदी ऍस्ट्रॉनॉमी टू झुऑलॉजी अशा सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत आहे वगैरे आपण जरी म्हटलं तर त्याचा अर्थ एवढाच असतो की आपल्यामध्ये जे ज्ञान असतं त्याच्या अनेक पटीने, शतपटीने, सहस्त्रपटीने त्याच्यामध्ये ज्ञान आहे. आपल्याला ज्या ज्या विषयामध्ये जिज्ञासा आहे किंवा अज्ञान आहे त्या विषयात त्याला ज्ञान आहे म्हणून आपण त्याला सर्वज्ञ म्हणून टाकतो. आलं का लक्षात. म्हणजे आपल्या दृष्टीने सर्वज्ञ म्हणजे काय, आपल्यापेक्षा खूप पटीनी, शतपटीनी, सहस्त्रपटीनी ज्याला ज्ञान आहे, ज्ञानाचा अवाका आहे, ज्ञानामध्ये अवाका आहे, त्याला आपण सर्वज्ञ म्हणून जातो. आलं का लक्षात. पण सर्वज्ञ आपण त्याला म्हणताना आपण काय परीक्षक होऊ शकतो का, अर्थात नाही. कारण परीक्षार्थीपेक्षा परीक्षकामध्ये त्या विषयामध्ये ज्ञान जास्त असावं लागतं म्हणजेच तो परीक्षक होऊ शकतो, व्हायला पाहिजे. पण आपण तरीही एखाद्या महंतावर, साधू संतावर किंवा एखाद्या महाराजांवर, एखाद्या बुवावर सर्वज्ञ म्हणून शिक्का मारून जातो, याचा आपल्याला काय अधिकार आहे. अर्थात अधिकार नसताना आपण सर्वज्ञ म्हणून जातो आणि त्यामुळे सर्वज्ञत्व ही जी संकल्पना आहे ती अनिश्चित आहे. आपल्या दृष्टीने जो ज्ञानी आहे, महाज्ञानी आहे, महाप्राज्ञ आहे, महाप्रकांड पंडित आहे किंवा जो एखादा असा संत आहे, महंत आहे, बुवा आहे, महाराज आहे, स्वामी आहे की ज्याला कालत्रयांचं ज्ञान आहे, इथं बसून तो दूरवरच्या गोष्टी सांगतो, खऱ्या सांगतो, योग्य सांगतो, वास्तविक सांगतो, पडताळून पाहिला तर सगळ्या योग्य असतात, बरोबर असतात, सगळं मान्य आहे. म्हणजे त्याला अतींद्रिय ज्ञान असतं, व्यवहित विषयामध्ये ज्ञान असतं, सूक्ष्म विषयामध्ये ज्ञान असतं, दूरस्थ विषयांमध्ये ज्ञान असतं आणि सगळं यथार्थ असतं, सगळं मान्य आहे. पण आपण त्याला सर्वज्ञ म्हणतो. बरं, आपण त्याला जरी सर्वज्ञ म्हटलं तरी असं आहे, त्यात पुन्हा असा प्रश्न निघतो की आमचे महाराज तुमच्या महाराजांपेक्षा सर्वज्ञ आहेत असं निघतं की नाही. कारण आपल्या आचार्यांवर, गुरूंवर अशी निष्ठा असते
की आपण म्हणतो की तुमच्या गुरूंपेक्षा आमचे गुरु सर्वज्ञ आहेत, तुमचे गुरु सर्वज्ञ असतील तर आमचे गुरु त्याच्यापेक्षा दसपट सर्वज्ञ आहेत. मग तिसरा येऊन कोणीतरी म्हणतो की आमचे गुरु तुमच्या गुरुपेक्षा दसपट सर्वज्ञ आहेत. म्हणजे काय की ही जी सर्वज्ञता आहे त्याच्यामध्ये न्यूनाधिक्य संभवतो की नाही. कोणी कमी सर्वज्ञ असतो, कोणी अधिक सर्वज्ञ असतो. याचं कारण आपल्याला सर्वज्ञत्वाची जी परिसीमा आहे त्याची माहिती नाहीये. म्हणजे परिसीमा जर माहिती झाली तर आपण असंच म्हणूच शकणार नाही की ह्याच्यापेक्षा कोणीतरी जास्त सर्वज्ञ आहे. आणि त्यामुळे ही सर्वज्ञत्वाची संकल्पना जरा संकीर्ण असल्यामुळे सूत्रकारांनी सर्वज्ञ बीज ही संकल्पना दिली. आणि सर्वज्ञ बीज ह्याचा अर्थ भाष्यकार आपल्याला सांगतात की हे जे अतींद्रिय सूक्ष्म ज्ञान आहे महाराजांमध्ये, स्वामींमध्ये, गुरूंमध्ये, आचार्यांमध्ये, गूढ साक्षात्कारवादी जे आहेत अशांमध्ये, योग्यांमध्ये, आचार्यांमध्ये, योग्यांमध्ये हे जे अतींद्रिय सूक्ष्म असं ज्ञान असतं, कालत्रयाचंही ज्ञान असू शकतं, त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनाधिक्य संभवतं. म्हणून ते म्हणतात अल्पम बव्हीती. हे काहींमध्ये अल्प असतं, काहींमध्ये जास्त असतं. तर ते जे आहे कमी जास्त होण्याचा जो प्रकार आहे ते सर्वज्ञतेचं बीज आहे. आलं का लक्षात? आता या ठिकाणी भाष्यकार सर्वज्ञातृत्व हा एक प्रकार सांगतात. अर्थात सूत्रकारांनी तो सांगितला आहे. आणि सर्वज्ञातृत्वाचं लक्षण हे भाष्यकारांनी अन्यत्र सांगितलेलं आहे. आणि त्यावरून दोन्हीतलं म्हणजे सर्वज्ञातृत्व आणि सर्वज्ञ बीज ह्याच्यातला फरक आपल्याला कळेल. आलं का लक्षात? म्हणजे सर्वज्ञातृत्व सगळं समजून घेण्याची क्षमता हे ह्यामध्ये आणि सर्वज्ञ बीज यामध्ये सुद्धा फरक आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी हेरली पाहिजे. असं आहे की तिसऱ्या पादामध्ये, विभूतीपादामध्ये 49व्या सूत्रामध्ये सर्वज्ञातृत्वाचा निर्देश आहे. आणि त्या ठिकाणी त्याचा अर्थ करताना ते म्हणतात की सर्वज्ञातृत्व म्हणजे शांत उदित अव्यपदेश अशा धर्मत्रयांच्या संदर्भात गुणपरिणामांचं ज्ञान क्रमनिरपेक्ष होणं, ते जे विवेकज ज्ञान ते सर्वज्ञातृत्व आहे. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की शांत उदित अव्यपदेश म्हणजे अनागत वर्तमान अतीत असं जे म्हणजे कालत्रयांविषयीचं जे ज्ञान असतं ते त्या गुणपरिणामांचं जे ज्ञान आहे ते क्रमनिरपेक्षतेने जे होतं ते विवेकज ज्ञान जे असतं ते सर्वज्ञातृत्व असतं. पण या ठिकाणी हे जे सर्वज्ञ बीज आहे ते सर्वज्ञ बीज कोणामध्ये कमी कोणामध्ये अधिक हे संभवतं. आलं का लक्षात? सर्वज्ञता जी आहे ती आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणामध्ये कमी कोणामध्ये जास्त. आणि थोडंसं आपला जो अभिमान असतो आपल्या आचार्याबद्दल, गुरूंबद्दल, आपल्या स्वामींबद्दल, आपल्या बुवांबद्दल, आपल्याला एक जो अध्यात्माच्या प्रांतामध्ये हल्ली एकूण भगवंताबद्दल मान्यता आहे, भगवंत आहे किंवा नाही यापेक्षा आपल्याला एक आचार्य आहे, आपल्याला एक गुरु आहे, आपला एक स्वामी आहे, ही गोष्ट अत्यंत आवश्यक ठरलेली आहे. आणि त्या ठिकाणी माणसाची अनन्वित श्रद्धा असते. अध्यात्माच्या प्रांतामध्ये एक अनन्वित त्या ठिकाणी श्रद्धा असते. हे आमचे बुवा, हे आमचे स्वामी, हे आमचे आचार्य, हे आमचे गुरु, आमचे बाबा, अशा त्या ठिकाणी श्रद्धा असते. आणि आपण त्यांना सर्वज्ञ म्हणून जात असतो. आता सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी काहीतरी न्यूनाधिक्य हे संभवत असतं. त्यामुळे काय होतं की असं आपल्याला दिसतं की त्यामध्ये सातिशयत्व आहे. एकापेक्षा दुसऱ्यामध्ये सर्वज्ञत्व हे जास्त होऊ शकतं. मग आता मागाशी सांगितल्याप्रमाणे समजा आपण या सगळ्या बुवांना एकत्र आणलं, सगळ्या स्वामींना एकत्र आणलं, सगळ्या महाराजांना एकत्र आणलं, सगळ्या महानुभावांना एकत्र आणलं, सगळ्या सायकिक्स आणि सगळ्या मिस्टिक्सना एकत्र आणलं आणि ह्यांना एका वर्गामध्ये बसवलं.
तर एका वर्गामध्ये बसवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येईल की त्यामध्ये कोणी कमी सर्वज्ञ आहे, कोणी थोडा जास्त सर्वज्ञ आहे, कोणी फार सर्वज्ञ आहे, कोणी महासर्वज्ञ आहे. म्हणजे सामान्य सर्वज्ञापासून महाप्राज्ञ सर्वज्ञापर्यंत आपल्याला अनेक श्रेणी त्या ठिकाणी दिसतील. अलग लक्षात. या सगळ्या महाराजांना तुम्ही एका वर्गामध्ये आणून बसवा आणि बसवल्यानंतर बघा त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सामान्य सर्वज्ञत्वापासून किंवा सामान्य सर्वज्ञत्वापासून महाप्राज्ञ महाप्रकांड प्राज्ञ अशा सर्वज्ञत्वापर्यंत आपल्याला अनेक महाराज त्या ठिकाणी दिसतील. त्या ठिकाणी असं लक्षात येईल की एकापेक्षा दुसरा कोणीतरी जास्त आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा कोणीतरी जास्त आहे, त्यापेक्षा चौथा कोणीतरी जास्त आहे, असं त्या ठिकाणी सातिशयत्व हे संभवतं. आणि मग हे जे वाढत 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 जर गेलं तर त्या ठिकाणी ते निरतिशय श्रेणीला येऊन प्राप्त होतं आणि त्यावेळेला तो सर्वज्ञ होतो. म्हणजे आपण उगीच सगळ्यांना सर्वज्ञ म्हणत असतो. आपण कुठल्याही स्वामी महाराजांना आचार्यांना गुरूंना सर्वज्ञ म्हणत असतो तर खरं सर्वज्ञ तसं म्हणणं बरोबर नाहीये. म्हणजे ज्या वेळेला निरतिशयत्वाची श्रेणी त्या ठिकाणी होते किंवा हे जे अतीत अनागत वर्तमान अतींद्रिय सूक्ष्म व्यवहित विप्रकृष्ठ म्हणजे दूरस्थ असं जे जनसामान्यांना त्या ठिकाणी अजिबातच ज्ञान होऊ शकत नाही, काहीही म्हणजे काही कळू शकत नाही, त्या ठिकाणी कुणाला कळतंय, एखाद्या महाराजाला कळतंय, एखाद्या योग्याला कळतंय, एखाद्या साधुसंताला कळतंय असं म्हटल्यानंतर ते सर्वज्ञतेचं बीज आहे. त्या ठिकाणी सर्वज्ञतेचं बीज आहे असं म्हटलं जातं. आणि मग त्या ठिकाणी ते ज्यावेळेला निर्दशत्वाच्या श्रेणीला जाऊन पोचतं तेव्हाच त्याला सर्वज्ञ असं म्हटलं पाहिजे. आपण हा शब्द वापरून जातो, कोणालाही वापरून जातो, त्यामुळे घोटाळा संभवलाय. त्यामुळे सर्वज्ञ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी सर्वज्ञतेचं बीज निरतिशयत्वाला प्राप्त होतं तो सर्वज्ञ असं या ठिकाणी शास्त्राला सांगायचं आहे. आणि त्यामुळे ईश्वराशिवाय सर्वज्ञ हा कोणीच नसतो असं या ठिकाणी तात्पर्य आहे. आता योग्याला सुद्धा सिद्धीद्वारा सर्वज्ञत्व येत नसतं. आलं का लक्षात? योग्याला सुद्धा योगसिद्धीद्वारा त्याला सर्वज्ञत्व हे प्राप्त होत नसतं, तर त्याला केवळ सर्वज्ञातृत्व प्राप्त होत असतं. आणि त्यामुळे या ठिकाणी हा भेद लक्षात घेतला पाहिजे की सर्वज्ञातृत्व आणि सर्वज्ञत्व ह्या दोन्ही गोष्टी एक नाही आहेत. आणि मग भाष्यकार पुढे म्हणतात की या सर्वज्ञांमध्ये सर्वज्ञत्व बीजामध्ये त्यामध्ये एक सीमा असते. ती कशी तर ती सातिशयत्व असल्यानं त्यात सीमा असते आणि त्यामुळे ती काष्ठा प्राप्त होते. जसं आहे की असे परम अणूमध्ये अल्पत्वाची एक महत् सीमा असते. त्यापेक्षा परमाणू होऊ शकत नाही. परम अणू या शब्दामध्येच तुम्ही तो अर्थ समजून घेतला पाहिजे की परमाणूमध्ये अल्पत्वाची पराकाष्ठा असते आणि आकाशामध्ये परम महत्वाची पराकाष्ठा असते. आणि जेव्हा ज्ञानच पराकाष्ठेचं होतं तो सर्वज्ञ त्या ठिकाणी होतो आणि तोच ईश्वर किंवा तोच पुरुष विशेष असतो. म्हणजे ज्या ठिकाणी ही महत् सीमा गाठली जाते तोच पुरुष विशेष असा ईश्वर असतो. म्हणजे या ठिकाणी असं वाटतं की हे एक अनुमान आहे. शेवटी तुम्ही ही जी पराकाष्ठा आहे हे पराकाष्ठा जे म्हणजे निर्तिशयत्व जे म्हणतात ते शेवटी अनुमानच आहे की नाही. आपण अनुमान करतो. आपल्याला प्रत्यक्षपणे असं दाखवता येत नाही गोवा ही सीमा म्हणजे ही महत् सीमा झाली असं काही दाखवता येत नाही. प्रत्यक्षता ते काही प्राप्त नसतं म्हणून आपण अनुमान करत असतो की ह्यापेक्षा त्यात जास्त, त्यापेक्षा त्यात जास्त, त्यापेक्षा त्यात जास्त आणि सर्वात जास्त ज्यात असतो तो ईश्वर. आणि असं आहे की अनुमान प्रमाण या ठिकाणी आलं तर अनुमानामध्ये एक दोष असतो की त्यामध्ये सामान्य अवधारण प्रधान वृत्ती असते. अनुमानामध्ये विषयाच्या सामान्य
गुणांचंच ज्ञान होतं. तुम्ही प्रत्यक्ष अनुमान आगम या सूत्रातला जो विचार पाहिला तर लक्षात येईल की अनुमानामध्ये सामान्य अवधारण प्रधानावृत्ती असते आणि प्रत्यक्षामध्ये विशेष अवधारण प्रधानावृत्ती असते. म्हणजे प्रत्यक्षामध्ये आपण वस्तूचे विशेष पाहतो आणि अनुमानामध्ये विषयाचे सामान्य गुण बघत असतो, सामान्य लक्षण बघत असतो. त्यामुळे हे जर अनुमान ठरलं तर या ठिकाणी सामान्य अवधारणा होईल म्हणून भाष्यकार निर्देश करतात स्पष्ट की हे अनुमान नाहीये. आम्ही अनुमानाने असं सांगत नाहीये की ईश्वरामध्ये पराकाष्ठा प्राप्त झाली असते आणि ती पराकाष्ठा ही जी महत् सीमा आहे ती अनुमानाने नाहीये. तर ह्याला आगमप्रमाणे शास्त्रामध्ये, वेदांमध्ये, उपनिषदामध्ये तसा निर्देश आहे. ईश्वराची विविध नामं, विविध रूपं जी वेदामध्ये सांगितली आहेत त्यात हा जो त्याचा सर्वज्ञत्वाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये तो आगमातून आलेला आहे आणि त्यामुळे ह्याला आगम प्रामाण्य आहे. तर असो या निर्तिशय सर्वज्ञ बीज असणाऱ्या ईश्वराचं त्या संदर्भातच प्रयोजन हे अनन्य साधारण आहे. आलं का लक्षात? निर्तिशय सर्वज्ञ बीज प्राप्त असलेला जो ईश्वर आहे त्याचं त्या संदर्भामध्ये एक अनन्य साधारण असं प्रयोजन आहे. ते दाखवण्यासाठी भाष्यकार म्हणतात की त्या ईश्वरामध्ये आता त्याच्यामध्ये हे पराकाष्ठेचं ज्ञान कशासाठी आहे? कशासाठी आहे सर्वज्ञत्व त्या ठिकाणी? तर ते कशासाठी? तर ईश्वरामध्ये आत्मानुग्रहाचा अभाव असून सुद्धा प्राण्यांवर अनुग्रह करण्याचं प्रयोजन आहे. ते कसं? तर ज्ञान आणि वैराग्य आणि धर्म, ज्ञान आणि धर्म यांचा उपदेश हा तो करत असतो या जीवांसाठी. कुठल्या जीवांसाठी? तर कल्पप्रलय, महाप्रलय यामध्ये अडकलेल्या पुरुषांचा उद्धार करीन अशी त्याची प्रतिज्ञाच असते. अशा प्रकारचं परम अनुग्रहत्व त्याच्यामध्ये असतं आणि याविषयी ते सांख्य परंपरेमध्ये प्रसिद्ध उदाहरण जे दिलं जातं किंवा सांख्य परंपरेमध्ये जे प्रसिद्ध आख्यायिका आहे ती त्या ठिकाणी सांगतात की आदिविद्वान परमर्षी कपिल महामुनी भगवान विष्णूचे अवतार ज्यांनी सांख्याचा उपदेश केला. सांख्य म्हणजे ज्ञान. ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी कपिल महामुनींनी जो जन्म घेतला आणि जे भगवान विष्णूचे अवतार होते त्यांनी परमर्षींनी जिज्ञासू आसुरी सांख्यामधले एक आचार्य आहेत, सांख्य परंपरेतले एक आचार्य आहेत, त्यांनी उपदेश दिला. सर्वप्रथम उपदेश दिला तो कशामुळे? तर कारुण्यामुळे. कारुण्य कारणानं त्यांनी निर्माण काया घेतली आणि ती निर्माण काया धारण करून त्यांनी सांख्य तंत्राचा, सांख्य शास्त्राचा, ज्ञानाचा उपदेश दिला. तर हे जे भगवंतामध्ये सर्वज्ञत्व आहे केवळ डिग्री होल्डर म्हणून नाहीये, तर त्याला फार मोठं प्रयोजन आहे. हे सर्वज्ञत्व कशासाठी आहे भगवंतामध्ये? तर हे प्रयोजन आहे की अध्यात्मशास्त्रामध्ये, अध्यात्मामध्ये अभिरुची असलेल्यांना कल्पप्रलय, महाप्रलयातून त्यांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना ज्ञानाचा उपदेश, वैराग्याचा उपदेश, धर्माचा उपदेश देण्यासाठी भगवंतामध्ये ही ज्ञानाची पराकाष्ठा त्या ठिकाणी आहे. असो, आता थोडक्यात या ठिकाणी म्हणजे न्यूनाधिक्याचा जो आपण प्रकार पाहिला की सर्वज्ञत्वामध्ये ते एक न्यूनाधिक्य असतं, तो भाग सातिशय असतो. म्हणजे त्याच्यात अतिशयत्व असतं, एकापेक्षा दुसऱ्यात जास्त, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्यात जास्त, तिसऱ्यापेक्षा चौथ्यात जास्त असा प्रकार संभवतो. पण असा ज्यावेळेला प्रकार संभवतो त्यावेळेला त्याला पराकाष्ठेची एक सीमा निश्चितच असते आणि तेच निर्तिशयत्व, बीजाचं निर्तिशयत्व असतं असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. म्हणजे परमाणूमध्ये जी परमाणुत्वाची परिसीमा आहे मग ती वाढत ती शेवटी आणि आकाशामध्ये त्याविरुद्ध महत्तेची जी सीमा आहे
तर तशी ही सर्वज्ञतेची सीमा या ठिकाणी आहे, परमाणूपासून आकाशापर्यंत. अशा प्रकारे हे सर्वज्ञत्वाचं बीज असतं. असं आहे की या ठिकाणी हा बीज शब्द वापरलाय, हा लक्षणीय आहे. असं आहे, आपण म्हणतो वनस्पती शास्त्रामध्ये आपण म्हणतो की निकृष्ट दर्जाचं बीज, मग निकृष्ट दर्जाच्या बीजापासून उत्कृष्ट दर्जाच्या बीजापर्यंत अनेक श्रेणी असतात, अनेक वर्ग असतात. हायब्रिड बीज असतं. पण अशा ज्यावेळेला प्रकार संभवतो त्यावेळेला त्याला पराकाष्ठेची एक सीमा निश्चितच असते, आणि तेच निर्दिशेत्व, बीजाचं निर्दिशेत्व असतं, असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. म्हणजे परमाणूमध्ये जी परमाणुत्वाची परिसीमा आहे, मग ती वाढत ती शेवटी, आणि आकाशामध्ये त्याविरुद्ध महत्तेची जी सीमा आहे, तर तशी ही सर्वज्ञतेची सीमा या ठिकाणी आहे, परमाणूपासून आकाशापर्यंत. अशा प्रकारे हे सर्वज्ञत्वाचं बीज असतं. असं आहे की या ठिकाणी हा बीज शब्द वापरलाय, हा लक्षणीय आहे. असं आहे, आपण म्हणतो वनस्पती शास्त्रामध्ये आपण म्हणतो की निकृष्ट दर्जाचं बीज, मग निकृष्ट दर्जाच्या बीजापासून उत्कृष्ट दर्जाच्या बीजापर्यंत अनेक श्रेणी असतात, अनेक वर्ग असतात. हायब्रिड बीज असतं. तर असं जे निकृष्टत्वापासून उत्कृष्टत्वापर्यंत बीजांची वर्गवारी असते, तर तो प्रकार या ठिकाणी न्यूनाधिक्याचा आहे. म्हणजे सर्वज्ञत्व कोणात कमी असतं, कोणात जास्ती असतं, ह्याचं कारण काय? ज्यांच्यामध्ये कमी सर्वज्ञत्व असतं, म्हणजे सामान्य सर्वज्ञ जे आहेत त्यांच्यामध्ये निकृष्ट बीज आहे असं ठरतं. निकृष्ट बीज असल्यामुळं त्यांच्यामध्ये सामान्य सर्वज्ञत्व आहे. मग ते जर उत्कृष्टतेकडे वाटचाल करत गेलं, दुसऱ्या माणसामध्ये, तिसऱ्या माणसामध्ये, चौथ्या माणसामध्ये, अर्थात स्वामी महाराज, माणूस म्हणजे असले महंत, सायकिक्स, मिस्टिक्स, तर योगी, ह्यांच्यामध्ये ती बीज जर हळूहळू उत्कृष्टतेकडे वाटचाल करायला लागलं तर त्याच्या अनेक श्रेण्या पडत जातात. मग शेवटी उत्कृष्टतेच्या श्रेणीमध्ये परमोत्कृष्ट अशी जी श्रेणी गाठली जाते की त्यापेक्षा, त्याहीपेक्षा अतिउत्तम, त्यापेक्षा उत्तम बीज हे प्राप्त होऊ शकत नाही, अशी जी अवस्था आली, तर ते बीज की ज्या ठिकाणी सातिशयत्व, समत आणि निर्तिशयत्व प्राप्त होतं, ती सीमा आहे. ती सीमा ज्यावेळेला प्राप्त होते निर्तिशयत्वाची, त्यावेळेला ते बीज हे भगवंतामध्ये असतं. आलं का लक्षात? परम उत्कृष्ट असं जे बीज आहे, सर्वज्ञत्वाचे जे बीज असतं, ते बीज निकृष्टतेपासून उत्कृष्टतेपर्यंत गेल्याचं आपल्याला दिसतं. आपल्या पुढे जर हे अनेक स्वामी महंत जर आले, योगी आपल्या पुढे आले, तर आपल्याला सामान्यतेपासून किंवा निकृष्टतेपासून उत्कृष्टतेपर्यंत बीजाची वर्गवारी आपल्याला दिसते. पण त्या ठिकाणी त्याला पराकाष्ठाही प्राप्त होऊ शकते उत्कृष्टतेला, आणि ती ज्या ठिकाणी प्राप्त होते तोच ईश्वर असतो, तोच भगवंत असतो, आणि तोच पुरुष विशेष असतो, असं या ठिकाणी सांगितलंय. आणि या ठिकाणी भाष्यकार अनुमान आणि आगम प्रमाणाचा भाग आणतात. तो अत्यंत महत्वाचा आहे. कारण असं आहे की अनुमानाने आपण म्हणू शकतो की ह्याच्यापेक्षा त्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा त्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा त्यात जास्त आहे, आणि शेवटी आपण अनुमान करता करता शेवटी कुठे येऊन पोहोचू शकतो? तर फार तर गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, अर्हत यांच्यापर्यंत आपण येऊन पोहोचू शकतो. कारण ते आपल्या पुढे असतात, इतिहासात असतात, किंवा आपल्या डोळ्यापुढे नसले ते निदान इतिहासामध्ये ते येतात. आणि मग आपण शेवटी कुठपर्यंत आपण ओढू शकतो त्यांना? सर्वज्ञत्व कुठपर्यंत ओढू शकतो? तर हे जे धर्माचारी आहेत,
तिथपर्यंत आपण नेऊन सोडणार. बौद्ध धर्मीय जे आहेत त्यांना शेवटी परमोच्च ज्ञानी कोण तर गौतम बुद्ध. ख्रिस्त लोकांना परमोच्च ज्ञानी कोण तर येशू ख्रिस्त. आणि जैनांना परमोच्च ज्ञानी कोण तर अर्हत. म्हणजे शेवटी अनुमान हे त्या ठिकाणीच थांबणार आहे. त्या पलीकडे अनुमान तुम्हाला नेऊ शकणार नाही. आणि म्हणून अनुमान प्रमाणाने जर आपण सर्वज्ञत्व जाणण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रयत्न फसणार आहे. आलं का लक्षात? हे कारण हे संत महंत शेवटी कुठेतरी अशा ह्याच्या ठिकाणी जर श्रद्धा ठेवत असतील, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, महावीर, तर आपलं अनुमान जास्तीत जास्त तिथपर्यंत जाईल, त्याच्या पलीकडे काही जाऊ शकणार नाही. त्यामुळे अनुमान प्रमाणाने ही पराकाष्ठा जी आहे ती समजून घेणं बरोबर नाहीये. आणि म्हणूनच भाष्यकार या ठिकाणी सांगतात ही पराकाष्ठा समजून घ्यायची असेल तर आगम प्रमाणाकडे वळलं पाहिजे. आगमामध्ये आपण तो भाग जाणून घेतला पाहिजे. कारण असं आहे की अनुमानाद्वारा तीर्थंकरादी किंवा कपिलादी प्रभृती जे आहेत ते सर्वज्ञ ठरतील. आणि त्यामुळे अनुमानाद्वारा निरतिशयत्व आपल्याला सांगता येणार नाही. आणि या संदर्भामध्ये वाचस्पती मिश्र खुलासा करतात आणि ते म्हणतात की अशामुळे आपण तीर्थंकर, बुद्ध, अर्हत, कपिल ऋषी आपण यांनाच सर्वज्ञ म्हणून टाकणार. आणि त्यामुळे आगम प्रमाणामध्ये आगम प्रामाण्याद्वारा आपण ही पराकाष्ठा जी आहे ती समजून घेतली पाहिजे. अर्थात आगम प्रामाण्याद्वारा, वेदाद्वारा आपल्याला असं लक्षात येतं की हा ईश्वरच असा आहे की त्या ठिकाणी पराकाष्ठा प्राप्ती असते. ईश्वराचं पराकाष्ठेचं सर्वज्ञत्व जे त्याच्या तुलनेनं जीव हा खरं म्हणजे अज्ञच असतो. असं आहे की आपल्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार असतो. एखाद्या ज्ञानाच्या शाखेमध्ये आपण विशारद झालो, एखादा शोधबीद लावला, पुन्हा त्यात कोणी एखादा शोधबीद लावला असला तर त्याला वाटतं की आपण सर्वज्ञ झालो. आणि आपल्यालाही वाटतं की एखाद्या शास्त्रामध्ये खरोखर पारंगत असला की माणूस तो अनेक शास्त्रांमध्ये बोलायला लागतो, अनेक शास्त्रांमध्ये तो मतप्रदर्शन करत असतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की खरोखर हा सर्वज्ञ आहे बाबा. आलं का लक्षात? पण खरं म्हणजे जीव हा अज्ञ आहे. ईश्वराच्या तुलनेनं हा अज्ञ आहे. केवळ अल्पज्ञ नाहीये तर अज्ञ आहे. त्यामुळे हाही फरक लक्षात घ्या. आपल्याला काही असं वाटतं की ईश्वराच्या तुलनेनं आपण अल्पज्ञ आहोत, तो सर्वज्ञ आहे, असं नाहीये. ईश्वराच्या तुलनेनं आपण अज्ञच आहोत. आणि असा स्पष्ट निर्देश उपनिषदामध्ये आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये असं म्हटलंय, त्यात स्पष्ट म्हटलंय की जीव हा ईश्वराच्या तुलनेनं म्हणजे पुरुष विशेषाच्या तुलनेनं अज्ञ आहे. ती श्रुती अशी, ज्ञ अज्ञौ द्वौ अजौ ईश अनीश अजौ हि एकः भोक्तृभोग्यार्थयुक्ता अनंतश्च आत्मा विश्वरूपो हि अकर्ता त्रयं यदा विंदते ब्रह्ममेतत्. त्या ठिकाणी श्रुती स्पष्ट म्हणते की ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि जीव हा अज्ञ आहे. तो ईश आहे. ईश म्हणजे सर्व समर्थ आहे. आणि दुसरा जीव हा अनीश आहे. जीव हा अनीश आहे. भगवंत हा ईश आहे तर जीव हा अनीश आहे म्हणजे असमर्थ आहे. पण दोन्ही अजन्मा आहेत, दोन्ही अनादी आहेत, दोन्ही अजन्मा आहेत. आणि याशिवाय भोक्तृ म्हणजे जीव, भोक्तृसाठी भोग्यार्थ अशी एक पुन्हा अजा प्रकृती आहे. पण हा ईश जो आहे, तो ईश असा जो आत्मा आहे तो अनंत आकर्ता आहे. आणि जेव्हा तत्वत्रयांना ब्रह्मरूपानं प्राप्त केलं जातं तेव्हा बंधन मुक्ती होते, अशी ती श्रुती सांगून जाते. अर्थात ती तीन वर्ग सांगते की हे तीन अजा आहेत, तिन्ही अजन्मा आहेत. प्रकृती अजन्मा आहे, जीव अजन्मा आहे आणि ईश्वरही अजन्मा आहे. ते अजात आहेत, जन्म नाही आहे त्यांना, अनादी आहेत. पण त्यातला जीव हा अनीश आहे, भगवंत ईश आहे. जीव हा अज्ञ आहे, भगवंत हा सर्वज्ञ आहे.
तर या ठिकाणी आपण अजून एक गोष्ट अशी पाहायला पाहिजे की पुरुष आणि पुरुष विशेष हे क्रमशः अज्ञ आणि ज्ञ आहेत. पुरुष हा अज्ञ आहे आणि ईश्वर हा सर्वज्ञ आहे, असं या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि असं आहे की भगवंतामध्ये हे सर्वज्ञत्व असल्यामुळं त्याच्यामध्ये एक विलक्षण असा प्रकार संभवतो की तो कर्ता असून अकर्ता असतो. कर्ता असूनही अकर्ता असतो. संबंध विश्वाची तो सृष्टी करतो, पण विश्वाची सृष्टी करून सुद्धा तो त्यापासून कुठल्याही प्रकारे स्पृष्ट नसतो, अस्पृष्ट असतो, अपरामृष्ट असतो. ते याचं कारण हे त्यातलं ज्ञान सामर्थ्य, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड कौशल्य आहे. त्याचं जे ज्ञान आहे त्या परमज्ञान आहे, त्या परमज्ञानामुळे असं परमकौशल्य आहे की तो संबंध सृष्टीची निर्मिती करत असतो. त्याला त्याच्या स्थितीला तो कारक असतो, त्याच्या लयाला कारक असतो. म्हणजे एवढी प्रचंड घडामोड तो करत असून सुद्धा एवढी प्रचंड घडामोड करतो की विश्वाची निर्मिती करायची, विश्वाच्या स्थितीसाठी, त्याच्या पोषणासाठी, धारण पोषणासाठी एवढा मोठा प्रपंच करावा लागतो. आणि पुन्हा त्याचा एवढ्या प्रचंड सृष्टीचा लय करणं, अशी प्रचंड कामं करत असताना, कर्म त्याची एवढी प्रचंड असताना सुद्धा तो अकर्ता असतो. त्याचं हेही एक कारण आहे की तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ असल्यामुळे त्याच्यामध्ये ते प्रचंड कौशल्य, त्याला ते कौशल्य प्राप्त होऊ शकतं आणि झालेलं आहे की त्याद्वारा तो करून सुद्धा अकर्ता राहतो. असे या सृष्टीमागे महाबुद्ध यंत्रणा आहे, महाबुद्धाची यंत्रणा आहे हे आपण मानतो. आणि त्याचा जर आपण थोडासा विचार केला की ही महाबुद्ध यंत्रणा कशी आहे, ती अशा कारणाने असं आहे की आपण 4 लोकांचं कुटुंब चालवत असताना आपण आपल्यावर मध्ये जर भर्तृत्व असेल, या सगळ्यांचे आपण भरता असू, भरणपोषण करणारे असू, तर आपली केवढी ओढाताण होते. एकासाठी केलं तर दुसरा म्हणतो माझ्यासाठी केलं नाही. म्हणजे असं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये हा वाद मुलांमध्ये असतो. ते म्हणतात की घरामध्ये वैषम्य आहे. धाकटा म्हणतो मोठ्याचे लाड होतात, मोठा म्हणतो धाकट्याचे लाड होतात. म्हणजे घरामध्ये वैषम्य आहे अशी बोंब प्रत्येक घरामध्ये असते. आणि काय होतं की घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याची खरोखर ती ओढाताण होत असते की एकाचं केलं तर दुसऱ्याचं होत नाही का, आणि दुसऱ्याचं नाही केलं तर ही वैषम्याची बाधा त्या ठिकाणी लागते. म्हणजे संसारामध्ये जी माणसाची कुतरोड होत असते ती एवढ्या कारणाने की माणसामध्ये ते कौशल्य नाहीये. तो 4 माणसांना नीट सांभाळून घेऊ शकत नाही. 4 माणसांना कशाला, दुसऱ्या माणसाला तो सांभाळून घेऊ शकत नाही. पण हा भगवंत सगळ्यांचा पिता आहे. पिता अहम अस्य जगतो माता धाता पितामह. हा भगवंत सगळ्यांचा माता, सगळ्यांचा पिता, सगळ्यांचा पितामह, सगळ्यांचा मित्र, सगळ्यांचा स्नेही, हे सगळ्या प्रकारची नाती सगळ्या माणसांची ते असून सुद्धा प्रत्येक माणसाशी ईश्वराचं सगळ्या प्रकारचं नातं असून सुद्धा त्याच्यामध्ये वैषम्य निर्घृण्य संभवत नाही. एक क्षणभर विचार करा, माणसाच्या बाबतीत काय होतं. एक माणूस एकाचा पिता असतो, दुसऱ्याचा एकाचा पुत्र असतो, एकाचा मित्र असतो, एकाचा भाऊ असतो, एकाचा मित्र असतो, एकाचा स्वामी असतो, एखाद्याचा सेवक असतो, एखाद्याचा भर्ता असतो. अशा अनेक प्रकारची नाती प्रत्येक माणसाला सांभाळताना संसारामध्ये केवढी ओढाताण, केवढी कुतरघोड होत असते. एक क्षणभर त्या ठिकाणी मनात विचार करा की माणसाला आज्ञेय कशामुळे म्हटलेलं आहे की त्याला 4 नाती सांभाळता येत नाही. 4 नाती जाऊ दे, 3 सांभाळता येत नाही, 2 सांभाळता येत नाही, 1 नातं सांभाळता येत नाही. त्याच्यावर वैषम्य निर्घृण्याचे आरोप हे वरच्यावर केले जातात, सगळीकडनं केले जातात. एकाचं केले की दुसरा बोंब मारतो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तो केवळ आपल्यातला पितृधर्म सांभाळू पाहू असं म्हणेल तर तेही शक्य होत नाही. पण हा
भगवान जो आहे, पिता, प्रपितामह, भर्ता, स्नेह, मित्र, सगळे गुरु, असे अनेक संबंध प्रत्येक जीवाशी तो लावून असतो. आणि असं असून सुद्धा त्याची कुठल्याही प्रकारे ओढाताण होत नाही, कुतरगोड होत नाही. कारण काय, तर प्रचंड कौशल्य आणि ही महाबुद्ध अशी शक्ती त्याच्यामध्ये असल्यामुळं, आणि संबंध यंत्रणा जी आहे त्यांनी संसाराची, सृष्टीची यंत्रणा अशी करून ठेवलेली आहे की शेवटी प्रत्येक गोष्टीला आपणच आपल्या भोगांना जबाबदार असतो. म्हणजे माणसाला त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे, कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. कर्मस्वातंत्र्यही दिलं आणि त्याला पुन्हा पराधीनही करून ठेवलं. म्हणजे माणूस स्वतंत्र म्हणावा, स्वाधीन म्हणावा तर तो स्वाधीन आहे, स्वाधीनच आहे म्हणावा तर पराधीनही आहे, पराधीनच आहे म्हणावा तर स्वाधीनही आहे. म्हणजे अशी महाबुद्ध यंत्रणा आहे. माणसाने क्षणभर जर विचार केला तर एका संदर्भात त्याला आपण स्वाधीन होत असं वाटू, दुसऱ्या संदर्भात त्याला आपण पराधीन होत असं वाटू. म्हणजे स्वाधीन म्हटला तर माणूस पराधीन आहे, पराधीन म्हटला तर माणूस स्वाधीन आहे, स्वाधीनच आहे असं जर म्हटलं तर तो पराधीनच ठरतो, आणि पराधीनच म्हटला तर तो स्वाधीनच ठरतो. अशा प्रकारे माणसाला स्वातंत्र्य आहे, स्वातंत्र्य नाहीये. आणि त्यामुळे ही सृष्टी जी आहे ती इतकी स्वयंचलित आहे. हा जो प्रचंड पसार आहे विश्वातला, हा जो प्रचंड पसार आहे, त्यात कार्यकारण संबंध इतके असे जोडले गेलेत, कार्यकारण संबंध विश्वामध्ये असे जे जोडले गेलेत, त्यांचे ठरलेले आहेत की म्हणजे ज्याला आजकाल आपण म्हणतो की हायटेक, एखादा कारखाना हायटेक म्हणतो त्या ठिकाणी आपण, त्यात असं असतं की केवळ एक बटन दाबायचं असतं आणि बटन बंद करायचं असतं. कारखाना चालू करायला एक बटन चालू करणं आणि कारखाना बंद करण्यासाठी ते बटन बंद करणं, ह्या दोनच क्रिया माणसाला कराव्या लागतात. पण त्याही टायमर लावून ठेवल्या तर त्या आपोआपच व्हायला लागतात, त्याही करायचं कारण नाही. म्हणजे ऑटोमेशन कितपत होऊ शकतं ह्याची कल्पना आपल्याला या यंत्रयुगामध्ये आज आहे. आणि एखादा असा कारखाना जर ऑटोमाइज्ड झाला, स्वयंचलित झाला, तर आपण त्यामागे जो कोणी बुद्धिमान माणूस असेल तर त्याचा आपण एवढा गौरव करतो की त्यांनी केवढं तांत्रिक केवढी सुधारणा केली. पण हे सबंध विश्व, अनंत असं जे विश्व आहे, हा जो पसारा आहे, विश्वाचा अनंत पसारा आहे, निस्सीम पसारा आहे, या पसाऱ्यामध्ये इतकी सगळी महाबुद्ध यंत्रणा आहे की बरोबर त्या गोष्टी त्या वेळी त्या कारणाला प्राप्त होऊन त्याप्रमाणे प्राप्त कार्यान्वित होत असतात. म्हणजे प्रचंड प्रमाणात स्वयंचलित्व आहे. स्वयंचलित्व आहे म्हटल्यानंतर असं असून सुद्धा माणसाला त्या ठिकाणी त्यांनी कर्मस्वातंत्र्य सुद्धा दिलंय. माणसाला त्यांनी, माणूस ही कर्मयोनी असल्यामुळे कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि ह्यासाठी जी भयंकर अशी बुद्धिमत्ता लागते, महाबुद्ध यंत्रणा लागते, ती भगवंतामध्ये त्या सामर्थ्यानिशी आहे. आणि एवढं करून एवढं प्रचंड विश्व ह्याची सबंध व्यवस्थापना तो करत असून सुद्धा तो निर्वंचपणे क्षीरसागरामध्ये पहुडलेला असतो. एवढ्या सबंध विश्वाचा जो अभियंता आहे, संयोजक आहे, त्याला तुम्ही काही सगळी अनेक प्रकारे तुम्ही संबोधू शकता. मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर आहे, डायरेक्टर आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहे. सगळ्या प्रकारची नाती तो सांभाळतो, सगळ्या प्रकारचा एक्झिक्युटिव्ह, टॉपमोस्ट एक्झिक्युटिव्ह असून सुद्धा म्हणजे केवळ 2-5 हजार, 5-10 हजार माणसांचा जो कारखाना आहे, 10,000 माणसाचा जो कारखाना आहे, त्या कारखान्याचा तो केवळ मॅनेजिंग डायरेक्टर नाही, तर समस्त विश्वातले जीवाणूंपासून
ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांवर नियंत्रण ठेवणारा असा, बॅक्टेरिया टू ब्रह्मन या सगळ्यांवर नियंत्रण ठेवू शकतो असा जो आहे, यासाठी म्हणजे त्याच्या सर्वज्ञत्वाची कल्पना आपल्याला करायची म्हटल्यानंतर आपण ती अशी करू शकतो. अर्थात हे त्याला शक्य कसं झालं तर ईशनशील असा तो असल्यामुळे. ईशनशील म्हणजे सर्वव्यापक, सर्वव्याप्त आहे, सर्वव्यापक आहे आणि तो सगळ्यांचा अंतर्यामी नियंता असल्यामुळं. बघा, सर्वांतर्यामी असला आणि तो सगळ्यांचं आतून संचलन करत असला तरी विश्वामध्ये केवढं संतुलन आहे. हे संबंध विश्व आपण निसर्गाच्या हातात सोडून दिलं तर त्यामध्ये केवढं संतुलन आहे हे आपल्याला लक्षात येईल. माणूस त्या ठिकाणी काहीतरी हस्तक्षेप करायला जातो आणि सगळा बिघाड होतो, हा आपला आजचा अनुभव आहे. निसर्गामध्ये माणूस काहीतरी त्या ठिकाणी स्वतः प्रक्षेप निर्माण करतो आणि गोंधळ आणि घोटाळा निर्माण होत असतो. पण नाहीतर हा संबंध निसर्ग जो आहे तो सगळ्याचा अंतर्यामी असून सुद्धा त्यामध्ये केवढी नियोजनबद्धता आहे. निसर्गामध्ये ज्याला डिसिप्लिन म्हणतात, तो डिसिप्लिन आपल्या निसर्गामध्ये दिसतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा हा सर्वांतर्यामी जो आहे, सगळ्यांचा जो अंतर्नियंता आहे, तो कसा आहे? कूटस्थ असा तो आहे. म्हणजे पुरी शेते इति पुरुषा, तो आपल्या आतमध्ये एक बेडरूम आहे, बेडरूम मध्ये एक पलंग आहे आणि त्या पलंगावर पहुडलेला आहे, अगदी निरवंचपणे पहुडलेला आहे. असा ईश्वर हा आपल्या अंतर्यामी आहे, तो पहुडलेला आहे. पुरी शेते इति पुरुषा, निजलेला आहे, आरामात निजलेला आहे. म्हणजे आपलं नियंत्रण करणारा आपला अंतर्नियंता आहे, तो सुद्धा इतका निरवंचपणे पहुडलेला आहे. बरं, तो अंतर्यामी आपल्या अंतर्यामी हृदयामध्ये पहुडलेला आहे, तसाच तो क्षीरसागरामध्ये पहुडलेला आहे. मग त्याच्या नाभी कमळातून ब्रह्म निघणार, नाभीतून कमळ निघणार, कमळातून ब्रह्म निघणार, ब्रह्मातून विश्व निर्माण होणार आणि हा आरामात पहुडलेला असणार. ह्याचं कारण त्याचं सर्वज्ञत्व, किंवा सर्वज्ञत्वामुळे या गोष्टी त्या इतक्या कौशल्यपणे तो हाताळू शकतो. अहो, या ब्रह्मांडामध्ये एवढे प्रचंड गोल आहेत, प्रचंड ग्रह तारे नक्षत्र आहेत. एवढ्या प्रचंड वेगाने त्यांचा आज अनेक वर्ष, हजारो वर्ष, कोट्यावधी वर्ष त्यांचा प्रवास चालू आहे. त्यांच्यामध्ये कधी खंड पडला नाही. केवळ नुसती आपली पृथ्वी बघा, ही एक पृथ्वी म्हणजे एक यव, एक तिळाचा तीळ. विश्वामध्ये एखादा तीळ आहे आणि हा तीळ स्वतःभोवती 1000 मैलांनी वेगाने दररोज फिरतोय. आज शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार हा जवळजवळ 400 कोटी वर्ष फिरतोय. कधी त्यात बिघाड झाला नाही, कधी थांबला नाही. तसेच ही पृथ्वी सूर्याभोवती 400 कोटी वर्ष प्रदक्षिणा करते, प्रचंड वेगाने करते, 66,600 मैल वेगाने करते. ना त्यात कधी ब्रेकडाऊन, ना त्याला कधी धक्के लागले, ना त्यामध्ये कधी अपघात झाला. एवढ्या प्रचंड वेगाने, एवढा प्रचंड गोल हा आज फिरतोय. 66,600 मैल वेगाने अंतराळामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी कधी अपघात झाला नाही. 400 कोटी वर्षामध्ये कधी अपघात झाला नाही. आणि 400 कोटी वर्ष अहोरात्र हा गोल अवकाशामध्ये फिरतोय, सूर्याभोवती फिरतोय. बर, हा पुन्हा ही पृथ्वी ज्या सूर्याभोवती फिरतीये तो सूर्य महाकाय सूर्य, प्रचंड तारा ज्याचा व्यास पृथ्वीच्या 100 पटीपेक्षा जास्त आहे, 100 पटीपेक्षा जास्त असा ज्याचा व्यास आहे, तो सूर्य
या सगळ्या ग्रहांना घेऊन, आपल्या कुटुंबाला घेऊन 5,50,000 मैल ताशी एवढ्या वेगाने तो फिरतोय. बरं, तोही 400 कोटी वर्ष फिरतोय, अहोरात्र फिरतोय. ना कधी त्याला स्टॉप लागला, ना कधी त्याला ब्रेकडाऊन झाला. म्हणजे हे जे निसर्गाचं चक्र चालू आहे, त्यात इतका नियमितपणा सगळा आहे ना, त्यात कधी बिघाड. हायली कम्प्युटराइज्ड, हायली ऑटोमाइज्ड अशी ही सगळी यंत्रणा आहे. बरं, एवढं करून हा विश्वाचा व्यवस्थापक सतत निरवंचपणे पहुडलेला आहे. आता हे यासाठी त्याच्यामध्ये हे सर्वज्ञत्वाची पराकाष्ठा आहे. हा केवळ सगळ्या शास्त्रांमध्ये विभूषित डिग्र्या घेऊन बसलेला परमेश्वर नाहीये, तर त्याच्या सर्वज्ञत्वाचं हे प्रयोजन आहे. आता या ब्रह्मांडामध्ये अनेक ग्रह तारे नक्षत्र हे का फिरतायत, ह्याचं उत्तर तुम्हा आम्हाला मिळत नाही. त्याचा अर्थ ते विनाकारण फिरतायत असं म्हणणं हे योग्य नाहीये. बुद्धिवादाला हे योग्य नाहीये. त्यामागे काय प्रयोजन आहे हे याचा शोध माणसाने घेतला पाहिजे. असं एकूण काय तर ही विश्वामागे महाबुद्ध यंत्रणा आहे. त्या भगवंतानी निरवंचपणे हा सगळा प्रपंच करावा, त्यासाठी त्याच्यामध्ये सर्वज्ञत्व आहे. आणि एवढं करून तो अलिंपायमान आहे, करून सुद्धा आकरता राहू शकतो. ते त्याचं कौशल्य आहे. नाहीतर केवढे दोष त्याच्यावर आले असते. वेदांतामध्ये स्पष्टपणे असा निर्देश केलाय की त्याच्यावर वैषम्य निर्घृण्याचे दोष लावता येत नाहीत. मग एवढ्या सगळ्यांचा तो पशुपती, प्रजापती, या सगळ्या प्रजेचा पती, सगळ्या प्रजेचा पिता, भरता, सगळ्यांचा भरता असूनही, आणि आपल्याला जगामध्ये एवढं वैषम्य दिसतं, कोणी भिकारी असतो तर कोणी चक्रवर्ती सम्राट असतो, असं सगळं असून सुद्धा त्याला तो जबाबदार नसतो. ह्याच्या मागे त्याची महाबुद्ध यंत्रणा आहे. पण एक बघा, एखाद्या बापाच्या 2 मुलांमध्ये एक वाईट व्यसनी झाला आणि दुसरा चांगला झाला तर बापाला दोष नाही असं म्हणता येत नाही. काहीतरी त्याच्यात दोष ठेवला जातो आणि बापालाही बोचत असतं की माझा एक मुलगा वाया का गेला, एक व्यसनी का झाला आणि एक चांगला का निघाला. पण विश्वामध्ये जरी आपल्याला अशा प्रकारे वैषम्य दिसलं तरी त्या भगवंतावर वैषम्य आणि नैर्घृण्य हा दोष लागत नाही. ह्याचं कारण तो करून सुद्धा आकरता राहतो. या संदर्भात त्याचं सर्वज्ञत्व हे आपल्याला लक्षात येतं. अर्थात भगवंत हा सर्वज्ञ असतो. या संदर्भात त्याला भगवान असं म्हटलं जातं, आणि ते का म्हटलं जातं त्याचाही आपण या ठिकाणी थोडा विचार करायला पाहिजे. या ईश्वरालाच भगवान असाही शब्द अध्यात्मामध्ये आहे. भगवान म्हणजे भगानं युक्त असलेला तो भगवान. मग भग म्हणजे काय? भग म्हणजे असं आहे की संपूर्ण ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य यांना भगव म्हणतात. ह्या सगळ्यांची पराकाष्ठा ज्या ठिकाणी असते त्याला भग असं म्हणतात. आणि म्हणून ईश्वराला भगवान असं म्हटलं असतं. कारण का तर तो ऐश्वर्यवान असतो. पराकाष्ठेचं ऐश्वर्य त्याच्यामध्ये असतं. तो ऐश्वर्यवान असतो, धर्मवान असतो, यशवान असतो, श्रीवान असतो, ज्ञानवान असतो, वैराग्यवान असतो. आणि म्हणून जो धर्मवान, यशवान, श्रीवान, ज्ञानवान, वैराग्यवान तो भगवान. आणि असा भगवंत शब्दाचा अर्थ विष्णू पुराणामध्ये प्राप्त होतो. ऐश्वरस्य समग्रस्य धर्मस्य यशसं श्रियः ज्ञानवैराग्यश्चय्यं षण्णो भग इति रणा असं म्हटलेलं आहे. तर भगवत शब्द वाच्य काय तर हे जे गुण आहेत, हे 6 गुण आहेत, त्यांना पराकाष्ठा प्राप्ती. आणि तसंच
हेही असे जे गुणत्रय आहेत, क्लेश आहेत, त्यांना सोडून जे ज्ञानशक्ती, बल, ऐश्वर्य, वीर्य, तेज आदी सद्गुण जे असतात ते भगवत वाच्य असतात. आणि हे सांगताना पुराणामध्ये असं म्हटलंय, ज्ञानशक्ती, बलैश्वर्य, वीर्य, तेज अशेषतः भगवद शब्द वाच्यानी विना हेय गुणादिभी. असं त्या ईश्वराचं लक्षण आहे. आता या सूत्रामध्ये ईश्वराच्या सर्वज्ञतेचे बीज आहे, त्याच्यामध्ये निरतिशयत्व असं म्हटलं आणि याच्यामध्ये सातिशयत्व आणि निरतिशयत्व असं जे म्हटलं, तशा प्रकारचा निर्देश हा लिंगपुराणामध्ये सापडतो. त्या लिंगपुराणात असं म्हटलंय की या लोकी म्हणजे माणसांमध्ये जे दिसतं ते सातिशयत्व असतं, ज्ञानामधलं सातिशयत्व असतं, म्हणजे एकापेक्षा दुसऱ्या ज्ञान जास्त होऊ शकतं. पण भगवंतामध्ये ते निरतिशयतेला प्राप्त झालेलं असतं, असा निर्देश त्या लिंगपुराणामध्ये आहे. जसं सूत्रकारांनी या ठिकाणी केला तसाच निर्देश लिंगपुराणामध्ये सापडतो. म्हणतो तुम्हाला सांगतो, लोके सातिशयत्वेन ज्ञानैश्वर्ये विलोकिते शिवेन अतिशयत्वेन स्थिते आहुर्मनीषिणा. त्या भगवंतामध्ये, शिवामध्ये, ईश्वरामध्ये अतिशयत्व असतं. म्हणजे हा जो सूत्रकाराने प्रकार सांगितला तो प्रकार पुराणामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. तर उपनिषदामध्ये यस सर्वज्ञ सर्ववित असं म्हटलं. सर्वज्ञही म्हटलं, त्याला सर्ववितही म्हटलं. आता सर्वज्ञ म्हणून पुन्हा सर्ववित का म्हटलं, याचा प्रत्येकाने मनाशी क्षणभर विचार करावा की हा भगवंत सर्वज्ञही आहे आणि सर्ववितही आहे. आपल्याला असं वाटतं की ही जी सर्वज्ञता आहे ही म्हणजे हा जे ज्ञानाचा विस्तार आहे. आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, त्याच्यापेक्षा कोणाला तिसऱ्यात जास्त ज्ञान आहे असं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण म्हणतो की तो बुद्धिवान आहे, त्याचा मेंदू तल्लख आहे. अर्थात आपण हा मेंदूचा गुण समजतो, ज्ञान हा मेंदूचा गुण समजतो. आणि मग होता होता काय होतं की आपण एखाद्या माणसाला महाबुद्ध म्हणून जातो आणि बुद्धीचा मेंदूशी संबंध आपण लावतो. पण भगवंत या ठिकाणी जो सर्वज्ञ आहे तो त्याच्या काही विशिष्ट मेंदू मधल्या प्रक्रियेमुळे किंवा मेंदूच्या घडणीमुळे नाही आहे असं वाटून घेऊ नका. कारण आपल्याला असं वाटतं की एखादा ज्ञानवान असेल तर आपण लगेच आजकाल त्याच्या बुद्धीचा स्कॅन करतो, त्याचा मेंदू जतन करून ठेवतो. आईन्स्टीनचा म्हणतात की मेंदू हा त्याच्या मृत्यूत्तर तपासला, कारण हा एवढा बुद्धिवान कसा, असा माणसं त्या शास्त्रज्ञांना, इतर शास्त्रज्ञांना प्रश्न पडला आणि आईन्स्टीनचा मेंदू हा तपासला गेला. तसंच म्हणतात की लोकमान्य टिळकांचा सुद्धा मेंदू तपासला गेला. तर असं आहे की त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ज्ञानाचा मेंदूशी संबंध आहे. मग असं होतं की हा जो ईश्वर आहे ज्याच्यामध्ये ज्ञानाची परिसीमा गाठली गेलेली आहे त्याचा मेंदू कसा असेल, काय असेल. मग उगीच एक काहीतरी कुतूहल निर्माण होतं की ईश्वराचा मेंदू काहीतरी विलक्षण असणार. पण असं आहे की आपल्याला ज्ञानासाठी डोक्याचा वापर करावा लागतो, डोकं खाजवावं लागतं, डोकं तल्लख ठेवावं लागतं, मेंदू तल्लख करावा लागतो. पण भगवंतामध्ये जे सर्वज्ञत्व संभवतं ते तो सर्वांतर्यामी असल्यामुळे त्याच्यात ते संभवतं. आलं का लक्षात? तो सगळ्या अणुपरमाणूंचा, सगळ्या जीवाणूंचा, सगळ्या जीवांचा ब्रह्मस्तंभपर्यंत सगळ्या समस्त वस्तूंचा, तत्वांचा, स्थूल सूक्ष्म लौकिक पारलौकिक अशा सगळ्या वस्तू विषयांचा तो अंतर्यामी असल्यामुळं त्याच्यामध्ये ते सर्वज्ञत्व संभवतं. आणि त्याच्या सर्वज्ञत्वाची प्रचिती आपल्याला वेदांमधून येते. वेदामध्ये अनंत ज्ञान साठलेलं आहे. वेदामध्ये काय नाहीये. आणि ह्या वेदराशी भगवंताच्या मुखातून आलेल्या आहेत. भगवंतानी ब्रह्मदेवामार्फत हे वेद आपल्याला दिले. सृष्टिकाळी सृष्टी निर्मिती करताना
त्यांनी ब्रह्मदेवाला वेद दिले आणि त्यापासून पुढे परंपरेने ते वेद आपल्याला येऊन मिळाले. आणि वेद अनंत आहेत, वेदातलं ज्ञान अनंत आहे. ह्याचं कारण तो भगवंत जो आहे तो सत्यम ज्ञानम अनंतम असा आहे. तर त्यामुळे त्याचं जे सर्वज्ञत्व आहे ते आपल्याला त्याचे पैलू विश्वामध्ये जर आपण आध्यात्मिक दृष्टीने जर पाहिलं, जगताकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं, तर भगवंताच्या सर्वज्ञत्वाचे पैलू अक्षरशः हिऱ्याप्रमाणे चकाकत असतात. असं एकूण भगवंत हा ज्ञानमय आहे. जसा तो आनंदमय आहे तसा तो ज्ञानमय आहे. आणि याविषयी असं श्रुती पण म्हणते, या सर्वज्ञ सर्व विश्वस्य ज्ञानमयम तपः असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे हे भगवंताचं जे सर्वज्ञत्व आहे ते कशा प्रकारचं असतं हे सूत्रकार आडवळणाने सांगतात, कारण त्याच्या मागे ही एवढी मीमांसा दडलेली आहे. केवळ तो सर्वज्ञ आहे ते सांगून मोकळे होत नाहीत. तर सर्वज्ञत्वाचं बीज, आणि पुन्हा असं आहे की माणसाला सर्वज्ञत्व म्हणजे काय हे कळावं, कारण आपण आपल्यापेक्षा जो जास्त ज्ञानी आहे, अतिज्ञानी आहे, महाज्ञानी आहे, कालत्रयाचं ज्याला ज्ञान आहे, सूक्ष्म ज्ञान आहे, अतिंद्रिय ज्ञान आहे, आपण त्याला सर्वज्ञ म्हणून जातो. तर त्यामुळे सर्वज्ञ म्हणजे सर्वज्ञत्व हे कुठे असतं आणि काय असतं, कशा प्रकारचं असतं हे सांगण्यासाठी सूत्रकाराने आडवळणाचं सूत्र दिलं. आणि आडवळणाचं सूत्र दिल्यामुळे हा एवढा सगळा प्रपंच करावा लागला. आणि एवढा प्रपंच केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट काही प्रमाणात लक्षात येते की सर्वज्ञत्व म्हणजे काय आणि भगवंताचं सर्वज्ञत्व कशासाठी आहे आणि कशा प्रकारचं आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. तर पुन्हा हा असा प्रश्न येतो की हे भगवंतामध्ये सर्वज्ञत्व कशासाठी आहे. आपण या ठिकाणी एक पाहिलं की त्याला स्वतःवर कुठल्याही प्रकारचा अनुग्रह करून घेण्याचं किंवा स्वप्रयोजन काही नाहीये, स्वात्म प्रयोजन काही नाहीये. भाष्यकार असं सांगून गेले की स्वतःच असं प्रयोजन त्याच्यामध्ये काही नाहीये, पण भूतार्थ प्रयोजन आहे त्याच्यामध्ये. भूतसूत्र सृष्टीसाठी, भूतमात्रांसाठी त्याच्यामध्ये प्रयोजन आहे. आणि ते ज्ञान कशासाठी आहे. भाष्यकारांचा निर्देश तुम्हाला लक्षात असेल तर तुम्हाला हे कळेल की त्या ठिकाणी ते म्हणलेत की ईश्वरामध्ये आत्मानुग्रहाचा अभाव असून प्राण्यांवर अनुग्रह करण्याचं प्रयोजन आहे. ते कसं तर ज्ञान धर्माचा उपदेश कल्पप्रलय महाप्रलय यामध्ये अडकलेल्या पुरुषांचा उद्धार करीन, अशा प्रकारे प्रतिज्ञेद्वारा त्याच्यामध्ये ते असतं. सर्वज्ञत्व त्यासाठी असतं. भगवंत सुद्धा म्हणतात, भगवद्गीतेमध्ये म्हणतात, तेषाम एव अनुकंपार्थम तेषाम एव अनुकंपार्थम अज्ञानजम तमः नाशयामी आत्मभावस्थ ज्ञानदीपेन भास्वता. आत्म्यामध्ये मी ज्ञानरूप सूर्य बनून त्या लोकांच्या अंतःकरणातला अंधकार मी काढत असतो. कशामुळे. तेषामेव अनुकंपार्थम, त्यांच्यामुळे मला त्यांच्याबद्दल अनुकंपा असल्यामुळं. तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी, मी त्यांच्या अज्ञानरूप तमाचा नाश करतो. कसा तर अंतःकरणामध्ये आत्म्यामध्ये ज्ञानसूर्य बनतो. तर हे प्रयोजन गीतेमध्ये जसं स्पष्ट सांगितलंय तसं योगभाष्यामध्येही स्पष्ट सांगितलेलं आहे. तर भगवंतामध्ये हे जे सर्वज्ञत्व आहे ते कशासाठी आहे. वैकुंठामध्ये बाहेर पाटी लावण्यासाठी आहे का की सर्व शास्त्र विशारद, सर्व शास्त्राचार्य, सर्व शास्त्र निपुण असं आहे. आपण एखाद्या शास्त्रामध्ये पारंगत असलो की बाहेर लगेच पाटी लागते. ज्योतिषशास्त्र पारंगत, वैद्यशास्त्र पारंगत, विज्ञानशास्त्र पारंगत अशी पाटी बाहेर लावून टाकतो आपण. तर भगवंताला काय श्रीवैकुंठामध्ये त्याच्या प्रवेशद्वारापाशी काय पाटी लावायची आहे. त्याच्यासाठी नाहीये. भगवंतामध्ये जे हे सर्वज्ञत्व संभवतं ते कशासाठी आहे. आणि ते स्वतःवर कुठल्याही प्रकारचा अनुग्रह करणं किंवा स्वतःबद्दलचं काहीच प्रयोजन त्या भगवंतामध्ये नाहीये. मग ते कशासाठी आहे. तर ते अशासाठी आहे की सूत्रकार ह्याच्या पुढल्या सूत्रामध्ये लगेच सांगतात, पूर्वेषामपि गुरुः
कालेन अनवच्छेदात. अहो, त्याचे जे सर्वज्ञत्व आहे ते तुम्हा आम्हांसाठी आहे. त्याच्या मुकुटातला तो केवळ मणी नाहीये. आलं का लक्षात? भगवंतामध्ये जे सर्वज्ञत्व आहे ते कशासाठी आहे? पूर्वेशामपि गुरुः. हा तुमचा आमचाच म्हणजे गुरु नाही, तर पूर्वेशाम अशा अशा सगळ्या गुरूंचा, पूर्वकालीन सगळ्या गुरूंचा ही तो गुरु आहे. कसा? कालानी अनवच्छेदित आहे. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत तो सगळ्यांचा गुरु आहे. तर हे जे गुरुत्व आहे त्याच्या सृष्टीमध्ये त्याचा गुरु, त्यांनी गुरु म्हणून जे त्याचं स्थान आहे त्याद्वारा त्या सर्वज्ञत्वाचा ओघ हा भूतमात्रेकडे वळत असतो. त्याचा स्त्रोत, त्याचं जे सर्वज्ञत्व आहे त्याचा स्त्रोत, त्याची गंगा ही भूतसृष्टीपर्यंत येऊन पोचते तो गुरु असल्यामुळं. आणि म्हणूनच सूत्रकार लगेच त्याच्यामधले हे सर्वज्ञत्व सांगितल्यानंतर ते केवळ आणि आत्मानुग्रह त्या ठिकाणी नाहीये, भूतानुग्रहासाठी भगवंत हा प्रवृत्त होत असतो म्हटल्यानंतर हे जे सर्वज्ञत्व आहे ते सुद्धा कशासाठी आहे? तर ही जी मानवी सृष्टी आहे त्या मानवी सृष्टीचा तो गुरु आहे, जीवसृष्टीचा गुरु आहे, संबंध जीवसृष्टीचा तो गुरु आहे. आणि पूर्वेशामपि आपल्याला जरी असं वाटत असलं की आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आपल्या गुरुपासून मिळतंय, तर थोडा आपण असा विचार केला की त्या गुरुला कोणापासून मिळालं, त्याच्या गुरुला कोणापासून मिळालं, त्याच्या गुरुला कोणापासून मिळालं, शेवटी कुठे जाऊन पोचता? बरं, एवढंच नाही तर आपण त्या सूत्राचा विचार करताना असंही लक्षात येईल की तो आपला सुद्धा गुरु आहे. पूर्वेशा अपि असं जे म्हटलं की पूर्वजांचा सुद्धा, असं म्हणताना या ठिकाणी गृहीत काय आहे आणि लक्षित सूचित काय आहे, ध्वनीत काय आहे? तर तुमचा आमचा सगळ्यांचा तो गुरु आहे. आणि तो केवळ तुमचा आमचाच नाही तर सगळ्या पूर्वजांचाही तो गुरु आहे. बरं, तेवढंच नाही, पुन्हा तो काला आणि अनवच्छेदित असल्यामुळं हा जो जीवसृष्टीचा अखंड प्रवाह आहे त्या अखंड प्रवाहामध्ये तो सगळ्यांचा गुरु आहे आणि गुरु असणार आहे. गुरु होता, गुरु आहे आणि गुरु असणार आहे. त्यामुळे पूर्वेशामपि गुरुः असं जे पुढल्या सूत्रामध्ये सांगणार आहे त्याचा अर्थ तो सगळ्यांचा गुरु आहे. आणि सगळ्यांचा गुरु असल्यामुळे त्याच्यामध्ये जे सर्वज्ञत्व आहे त्याचा ओघ हा आपल्याकडे वळलेला आहे. आणि त्यामुळे तो गुरु झाल्यानंतर केवळ त्याच्या ज्ञानाचा ओघ आपल्याकडे वळलाय म्हटल्यानंतर त्याच्या अनुकंपा जी आहे, परमानुकंपा जी आहे ती आपल्याला सहज लक्षात येते. पण तो गुरु म्हटल्यानंतर त्यातलं जे गुरुत्व आहे, गुरुपद आहे, त्या गुरुपदाद्वारा अजूनही काही गुणांचा त्या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणजे गुरुपदामध्ये वर जाऊन आरूढ होण्यासाठी काही गुण लागतात असं आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करताना लक्षात येईल. आणि ते सगळे गुण, पराकाष्ठेचे गुण भगवंतामध्ये असतात. आणि म्हणूनच तो गुरु ठरतो, परमगुरु ठरतो, परात्पर गुरु ठरतो, सर्वोत्कृष्ट गुरु ठरतो असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे अर्थात या ठिकाणी मला एक गोष्ट सुचवायची वाटते ती अशी की हा परात्पर, परमोत्कृष्ट, परमोच्च असा जो गुरु आहे आणि तो सर्वज्ञ आहे, हे जसं योगशास्त्र या ठिकाणी सांगतं तशाच प्रकारे किंबहुना थोड्याशा वेगळ्या संदर्भामध्ये आणि वेगळ्या प्रकारानं वेदांत सुद्धा सांगतं. वेदांत सूत्रामध्ये ब्रह्माचं लक्षण करताना शास्त्रयोनित्वात अशा प्रकारे सूत्र देऊन त्याच्यामधलं सर्वज्ञत्व हे सांगितलंय. भगवंत हा सर्वज्ञ असल्यामुळे, अर्थात सर्वज्ञ का, तर सर्व शास्त्रांची योनी जे वेद आहेत त्या वेदांची योनी ब्रह्म आहे, त्या वेदांची योनी ईश्वर आहे, त्या वेदांचीच योनी भगवंत आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी वेदांतामध्ये निर्देश केला आहे. आणि योगसूत्रामध्ये तशा प्रकारचाच निर्देश या ठिकाणी आता होतोय.
हे तो भगवंत सर्वज्ञ आहे म्हटल्यानंतर तो सगळ्या शास्त्रांची योनी अशा अर्थानं वेदांत जे म्हणतं तो प्रकार या प्रसंगात एकूण योगसूत्रसह सांगून जातं असं या ठिकाणी सांगावं असं वाटतंय. अर्थात आता या ठिकाणी त्याचे सर्वज्ञत्व, त्याचं प्रयोजन कसं आहे, काय आहे, हे आपण आगामी सूत्रामध्ये बघणार आहोत. गुरुपदावर भगवंत असल्यामुळे, म्हणजे परात्पर असा गुरु असल्यामुळं, सर्वेशामपि गुरुहू असल्यामुळं त्याचं गुरु म्हणून जे स्थान आहे ते अनन्य महत्वाचं असतं आणि त्याच्या सर्वज्ञत्वाचं प्रयोजन या ठिकाणी लागू पडतं. तर त्यामुळे त्याच्या सर्वज्ञत्वाचं कारण काय किंवा त्याचं प्रयोजन काय, तो आपल्याला विचार लगेचच पुढल्या सूत्रामध्ये मिळणार आहे. तर आपण त्यामुळे पुढल्या सूत्राकडे वळणार आहोत. अर्थात तो भाग पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तु.